जर रविवारी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम असता तर मॅचचा रिझल्ट काय वेगळा लागला असता का? तर राम मंडळी, संत सावतामाळे यांनी टॉस जिंकून पहिला बॅटिंग घेतली आणि नावाला साजेशी अशी खेळी करत रोहन यांनी आपल्या टीमसाठी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न चालू केला होता. मॅच कोणाची का असना, धिंगाणा राहणार फक्त स्वराज आणि गँगस्टरचाच. इकडं रोहन यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स करून एक स्टंपिंग पण काढली. पण दुसऱ्या टीम जयशिवरायसाठी सुजित जोशी पण काही कमी नव्हते. त्यांनी पण आपल्या टीमसाठी प्रयत्न चालूच होता. चौक्यावर चौका ते पण मारतच होते. त्यांना साथ मिळाली ती अण्णा शिर्केची. अण्णा शिर्के पण यांनी खूप प्रयत्न केला, पण एक चोरटी धाव घेण्यात सुजित जोशी रनआउट झाले. आणि त्यानंतर जे आले ते राहुल शिर्के होते. त्यांनी पण प्रयत्न केलाच, पण धावसंख्या मोठी असल्याने ते पण आऊट झाले. शेवटी गरांडे सरांनी प्रयत्न खूप केला, पण मॅचचा स्कोरच एवढा होता की काय करूच शकले नाही. शेवटी संत सावतामाळे टीम ही विजेती ठरली. आपण भेटू पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये. राम राम.